आपण सांगितलं की 4 पाकिस्तानचे फायटर जेट्स हे भारतानं या कारवाई दरम्यान पाडले आणि त्यात ही नवी जी अपडेट समोर येते त्यानुसार 3 पायलट भारतानं पकडलेले आहेत। मोठी कारवाई म्हणून याकडे आपल्याला अर्थातच बघावं लागणार आहे। मोठी उपलब्धता आहे ही। पाकिस्तानचे 3 पायलट्स हे भारतानं पकडलेले आहेत। एकीकडे 4 फायटर जेट्स ज्याच्यामध्ये F-16चा समावेश आहे, JF-17चा समावेश आहे, हे फायटर जेट्स भारतानं पाडले आणि त्याचबरोबर 3 पायलट्स भारतानं पकडलेले आहेत। शिवाजी काळे यांच्याकडे जाऊयात। शिवाजी, मोठी कारवाई म्हणून याकडे बघावं लागणार आहे। एकीकडे पाकिस्तानचे 4 फायटर जेट्स हे भारताने पाडले आणि दुसरीकडे पाकिस्तानचे 3 पायलट हे भारतानं पकडलेले आहेत। काही मिनिटांचा हा खेळ होता। पाकिस्तानने आपल्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला, तो अटॅक देखील नाकाम झाला आणि दुसरीकडे त्यांचे 3 वायुदलाचे जे सैनिक आहेत ते पकडण्यात आलेले आहेत, ते भारताच्या ताब्यात आहे। आता जिनिव्हा करारानुसार त्यांना भारत सेफ ठेवेल, कारण अशा पद्धतीने जेव्हा एखादा सैनिक शत्रू राष्ट्राच्याकडे सापडला जातो त्यांना सेफ ठेवलं जातं, कारण तो नियम आहे। कारण भारताने युद्धाचे नियम अद्यापर्यंत सोडलेले नाहीत। त्यांनी आपल्या दहशतवाद्यांच्या थ्रू हल्ले केले, भारताने त्यांच्या दहशतवादीचे अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त केले। पाकिस्तान